नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो आणि भगिनींनो. विदर्भरत्न हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी किशोर सोनारे नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं उरुड मोर्शी चांदूर बाजार तालुक्यात शेतकऱ्यांचं स्वागत करतो. लवकरच कमीत कमी 6 जूनच्या आत विदर्भातल्या शेतकऱ्यांनी 6 जूनच्या आत आपल्या शेतातल्या जे की ज्वारी आहे या संस्था करून मला आपल्या घरी आणण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा 6 जून, 7 जून, 8 जून, 9 जून ह्या 4 दिवसामध्ये विदर्भातल्या बऱ्याचशा भागामध्ये, नागपूर जिल्ह्यामध्ये आणि अमरावती जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा विदर्भातल्या बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला ढगांचा गडगड ऐकू येणार आहे आणि पाऊस वादळी वाऱ्यासह हवा गारठ्यासह पाऊस येणार आहे. हलका ते मध्यम एक दुसऱ्या भागामध्ये नॉनस्टॉप ब्रेक 1 घंट्याचा पाऊससुद्धा पडणार आहे. ढगांच्या गडसं लक्षात घ्या का. आणि पुन्हा 10 किंवा 11 तारखेला एक सायक्लोन सर्क्युलेशनपर्यंत जाणार आहे बंगालसागरामध्ये आणि ही सिस्टमसुद्धा आपल्या मध्य भारतामध्ये येणार आहे. याचं तर मी सविस्तर एक नकाशाच्या माध्यमातून व्हिडिओ सादर करणार आहे. ही सिस्टम कोणत्या भागात जाणार आहे लक्षात घ्या. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जे काही कामं राहिले हे उरकण्याचा प्रयत्न करा लवकरात लवकर. तर का 6 जूनपासून पाऊस येणार आहे. 6, 7, 8, 9 तारखेच्या जवळपास आणि पुन्हा 10, 11, 12 हा 3 दिवस पाऊस तसा कमी राहणार आहे. एक दिवसापात पडणार आहे. आणि पुन्हा 13 तारखे 13 जून 13, 14, 15, 16, 17, 18, 19 ह्या 5-6 दिवसामध्ये पुन्हा आपल्या विधानामध्ये जोरदार आणि काय भात अतिमुसळधार पाऊससुद्धा पडणार आहे. बऱ्याच ठिकाणी नदी नाल्यांना पूर येणार आहे. या पथकाने का सिस्टम बनली जाणार आहे. ही सिस्टम जरी आपल्या मध्य भारताची जरी नाही आलं ते ओडिशा छत्तीसगड राज्यापर्यंत जरी आलं सिस्टम तरी बाष्पाचा पुरवठा येणार आहे. आणि कारण का एक पश्चिम सीमा येणार आहे जम्मू काश्मीरवर त्या माध्यमातून सुद्धा बाष्पीक्तवारी येणार आहे. आणि अरबी समुद्रातली बाष्पीक्तवारी 2-3 भागावरून सिस्टम म्हणजे बाष्पाचा पुरवठा होत असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी धोधो पाऊस पडला जाणार आहे. म्हणूनच शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील जे काही कामाचे नियोजन आहे हे लवकरात लवकर करून घ्यावं. आपल्या शेतामध्ये रोटाटर मारण्याचं काम करावं. आपलं ट्रॅक्टरचे बेड किंवा झोडीचे बेड पाडून आपलं वावर तंग तयार करावं पेरण्यासाठी लक्षात घ्या. प्रत्येक वेळी मी आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकऱ्यांना. व्हिडिओ बघत चला शेतकरी मित्रांनो.